नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सराव संच 3.4 सोडवल्यानंतर आता आपण आणखीन काही नवीन प्रमेयांचा आणि गुणधर्माचा अभ्यास करणार आहोत। यातला आता पुढचा प्रमेय आहे स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय। प्रमेय काय आहे बघा, शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखीन एका बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचे माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। आता या विधानावरून आपण पक्षामध्ये माहिती काय काय लिहिली बघा। भुजा BC वर्तुळाला स्पर्श करते, बघा BC वर्तुळाला स्पर्श करते, BA वर्तुळाला A बिंदूत छेदतो आणि BA हा वर्तुळाला A बिंदूत छेदतो। कंस ADB हा कोन ABC ने अंतर्खंडित केला आहे। काय म्हटले, कंस ADB हा कंस ABC ने अंतर्खंडित केलेला कंस आहे। या पद्धतीने आपण पक्षामध्ये माहिती लिहिली। साध्य काय करायचं आहे, कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB। ठीक आहे, या पद्धतीने या प्रमेयाचं पक्ष आणि साध्य आपण जाणून घेतलेलं आहे। आता याची सिद्धता लिहिण्यासाठी 3 शक्यता पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत किंवा 3 प्रकारे आपण याची सिद्धता लिहू शकतो। त्यामधील आता आपण पहिल्या शक्यतेनुसार याची सिद्धता लिहिणार आहोत। ठीक आहे, त्यासाठी आपण आकृती इथे काढून घेतली आहे। आता आकृतीमध्ये बघा, कोन ABC बरोबर कोन MBC बरोबर 90 अंश। बघा कोन ABC आणि MBC हे दोन्हीही कसे आहेत, प्रत्येकी काटकोन आहेत, म्हणून त्यांचं माप 90 अंश झालं। याला म्हटलेलं आहे आपण स्पर्शिकेचे प्रमेय, विधान क्रमांक 1। आता जर आपण ADB चा विचार केला, ADB तर हा कसा आहे, पूर्ण अर्धवर्तुळ आहे। अर्धवर्तुळ आहे म्हणजेच काय, माप कंस ADB किती अंशाचा झाला, 180 अंशाचा। म्हणजे अर्धवर्तुळाचं मापच किती असते, 180 अंश। म्हणून लिहिलं आपण कंसाच्या मापाची व्याख्या। त्यानंतर आता बघा, यावरून सिद्ध होतं की ABC बरोबर 1/2 माप कंस ADB, विधान 1 व 2 वरून। बघा ABC हा माप कंस ADB च्या कसा आहे, निंपट आहे। म्हणजे ABC 90 अंश आहे, हे आपण विधान 1 मध्ये सिद्ध केलेलं आहे। आणि कंस ADB हा 180 अंश आहे, म्हणजे B च्या दुप्पट आहे किंवा या ADB कंसाच्या निंपट कोन ABC आहे, हे विधान 1 आणि 2 वरून इथे सिद्ध होतं। म्हणजे कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB हे विधान 1 आणि 2 वरून इथे सिद्ध झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या शक्यतेचा विचार करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता हेच प्रमेय आपण दुसऱ्या शक्यतेनुसार सोडवूया। बघा याच्यामध्ये आपण रचना काय केलेली आहे, MB आणि MA जोडून घेतलेला आहे। म्हणजे MB आणि MA ह्या अनुक्रमे त्या वर्तुळाच्या त्रिज्या असल्याने त्या दोन्ही बाजू कशा होतील, एकरूप होतील। तर सिद्धतेमध्ये आपण लिहिलं MA व MB काढू, म्हणजे त्रिज्या जोडून घेतलेल्या आहे। त्यानंतर म्हणून कोन MBA व MAB म्हणजे B आणि A हे दोन्ही कोन समान होतील समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार। त्यानंतर MBC हे जर बघितलं तर ते 90 अंश येईल, कारण स्पर्शिकाच्या प्रमेयानुसार MB हा BC ला लंब आहे, त्यामुळे MBC चं माप किती होईल, 90 अंश। त्यानंतर बघा, कोन MBA बरोबर कोन MAB बरोबर x मानलं आणि ABC y मानलेलं आहे। म्हणजे A आणि B कोणसाठी x मानलेलं आहे आणि ABC साठी y मानलेलं आहे। त्यानुसार आता किमती घालून घेतलं तर काय होईल, कोन AMB बरोबर 180 अंश वजा x अधिक x। आता हे असं का लिहिलं, तर AMB काढायचं असेल तर या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती, 180 अंश। मग मला M काढायचं असेल तर 180 अंश मधून कोन A आणि B वजा केलं तर मला M चं माप मिळू शकतं। म्हणून 180 वजा A साठीचं माप किती आहे, x मानलेलं आहे, आणि B साठीचं माप किती मानलेलं आहे, x आहे। म्हणजे हे उत्तर किती येईल, 180 वजा x अधिक x 2x। त्यानंतर आता MBC, आता MBC म्हणजे MBA आणि ABC याने मिळून तो कोन तयार झालेला आहे। म्हणजे MBA साठी आपण x मानले आणि ABC साठी किती मानले, y मानले। मग x अधिक y दोन्ही मिळून किती अंशाचा कोन तयार होईल, तर तो 90 अंशाचा कोन तयार होईल। परंतु वरच्या विधानानुसार 2x अधिक 2y बरोबर 180 अंश। आता हे आपण सोडवून गेलं की काय होईल, त्रिकोण AMB मध्ये बघा, त्रिकोण AM आणि B मध्ये काय म्हटलेलं आहे, 2x। ठीक आहे, म्हणजे A आणि B चं माप मिळून 2x झालेलं आहे, अधिक 2y। आता 2y का,
तर आपण हा त्रिकोण गृहीत धरला ABC, तर हा y आणि हा y हे एकरूप धरले. मग AMB साठी पण y मांडलं आणि ABC साठी पण y मांडलं. म्हणजे 2x + 2y बरोबर 2x + AMB. आता हे जर आपण सोडवत गेलो तर 2x ला 2x कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील 2y बरोबर कोन AMB. म्हणजेच y बरोबर कोन ABC बरोबर 1/2 कोन AMB बरोबर 1/2 मापकंस ADB हे इथं सिद्ध होते. तर याच पद्धतीने आता आपण तिसऱ्या शक्यतेचा विचार करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, शक्यता क्रमांक 3 आपण सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरत जायचं आहे. पहिली रिकामी जागा काय बघा, किरण टिंब हा किरण BC चा विरुद्ध किरण काढला. तर आता बघा काय म्हटलेला, BC चा विरुद्ध किरण कोणता, तर BE हा त्याचा विरुद्ध किरण आहे. म्हणजे पहिली रिकामी जागा काय ना BE. पहिली रिकामी जागा काय BE. पुढे बघा कोन ABE बरोबर 1/2 मापकंस टिंब. ABE बरोबर मापकंस ABE बरोबर मापकंस येणार आहे ADB. आता ADB का म्हटलेला आहे, कारण हे आपण शक्यता क्रमांक 2 मध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ABE चा आंतरखंडित कंस AFE ने घेता आपण काय घेणार आहोत ADB. त्यानंतर पुढे बघा 180° बरोबर टिंब बरोबर ABE. तर ABE चा दुसरा रेषीय जोडीतील कोण कोणता आहे, कोन ABC. ठीक आहे, म्हणजेच कोन ABC आणि ABE हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. त्यामुळे त्यांची मापं किती होतील 180°. त्यानंतर आता पुढे येऊया 180° बरोबर कोन, आता इथं काय येईल 180° बरोबर कोन AFB. म्हणजे इथे येणार आहे कोन ABC घेतलेला आपण, कोन ABC 180° बरोबर कोन ABC बरोबर 1/2 मापकंस AFB. ठीक आहे, त्यानंतर 1/2 AFB जर आपण गृहीत धरला तर AFB काढायचा असेल तर 360° वजा मापकंस कुठला करावा लागेल की जेणेकरून आपल्याला AFB चं माप मिळेल. तर AD आणि B, ADB त्यातून वजा केलं तर आपल्याला ABC चं माप मिळेल. तर 180° वजा ABC बरोबर 180°, 1/2 सामायिक घेतला आणि कंस ADB. ठीक आहे, आता इथे 180° कसा आला, इथे 2 न 360 ला भागलेला आहे. म्हणजे शिल्लक काय राहिलं 180° वजा 1/2 बरोबर मापकंस ADB. तर आता 180 ला 180 गेले, शिल्लक काय होतं वजा कोन ABC बरोबर वजा 1/2 बरोबर मापकंस आतमध्ये कुठला मापकंस येणार आहे ADB. ठीक आहे, या पद्धतीने आता हे वजा वजा धन होतील. मग कोन ABC बरोबर 1/2 मापकंस ADB हे इथं तिसऱ्या शक्यतेमध्ये सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीप्रमाणे आपण स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाच्या तिन्ही शक्यता अभ्यासलेल्या आहेत. परीक्षेत तुम्हाला जी शक्यता विचारली जाईल त्यानुसार तुम्ही सिद्धता लिहायचं आहे. परंतु तिन्ही शक्यतेचं पक्ष साध्य एकच असणार आहे. शक्यता कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे त्यानुसार तुमच्या रचनेमध्ये बदल होत जातील आणि सिद्धतेमध्ये बदल होत जाणार आहे. ठीक आहे, तर आता आपण या पुढचा प्रमेय अभ्यासणार आहोत. पुढचा प्रमेय आहे जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय. तर आता प्रमेय काय आहे पाहूया आपण. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेचा झालेला 2 भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागाच्या लांबीच्या गुणाकारा इतका असतो. बघा प्रमेय मी पुन्हा वाचते. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेचा झालेला 2 भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागाच्या लांबीच्या गुणाकारा इतका असतो. आता या विधानावरून आपण पक्षामध्ये माहिती काय काय लिहिले बघा. P केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. बघा P केंद्र असणारे वर्तुळ आहे, जीवा AB आणि CD या वर्तुळाच्या अंतर्भागात E बिंदूमध्ये छेदतात. ही माहिती आपण पक्षामध्ये लिहिली आहे. साध्य काय करायचं आहे आपल्याला, तर AE गुणिले EB आणि CE गुणिले EB हा भाग सिद्ध करायचा आहे. यासाठी आपण एक रचना केलेली आहे. AC आणि DB जोडून घेतलेला आहे. हे 2 जोडून घेतल्यामुळे इथे आपल्याला 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. त्रिकोण AEC आणि त्रिकोण DEB.
आता ह्या दोन त्रिकोणांना आपल्याला एकरूप दाखवायचं आहे. तर आता आपण ह्या प्रमेयाच्या सिद्धतेकडे जाऊया. आता सिद्धतेमध्ये आपल्याला दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. मग त्रिकोण AEC व त्रिकोण DEB मध्ये, ठीक आहे. मग कोण AEC एकरूप कोण DEB, कारण घ्यायचं विरुद्ध कोण, AEC आणि DEB हे दोन्ही परस्परांशी कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत. याच पद्धतीने आणखी कोणते कोण एकरूप दाखवता येतील आपल्याला, तर कोण CAE एकरूप कोण BDE. एकाच, कारण काय लिहिणार आपण बघा, एकाच कंसात अंतर्लिखित असणारे कोण, एकाच कंसातील अंतर्लिखित कोण. जसं आपण काल प्रमेयामध्ये पाहिलेलं आहे की एकाच कंसात अंतर्लिखित असलेले सर्व कोण किंवा त्यांची मापे कशी असतात, समान असतात. त्यानुसार कोण CAB आणि BDEC हे कंस CDB या एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले असल्यामुळे ते दोन्ही एकरूप आहेत. मग या दोन विधानावरून काय सिद्ध होतं, त्रिकोण AEC एकरूप त्रिकोण DEB कोको कसोटीनुसार, म्हणजे कोण कोण कसोटी. आता हे कोको कसोटीनुसार एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू आपण एकरूप दाखवू शकतो. जसं की बघा, जसं की कोणत्या कोणत्या बाजू आपण एकरूप दाखवू शकतो, AE अधिक DE, AE अधिक DE, ठीक आहे. त्याचनुसार आणखी कुठल्या बाजू होतात बघा, AE अधिक DE आणि CE अधिक BE, CE अधिक B. ह्या सगळ्या उरलेल्या संगत कोणाच्या बाजू आपण प्रमाणात लिहिलेल्या आहेत. इथं कारण काय लिहू शकतो, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता याचा तिरका गुणाकार करूया. AE गुणिले BE बरोबर DE गुणिले CE. हेच आपल्याला पक्षामध्ये सिद्ध करायचं होतं, ते सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, त्रिकोण AEC व त्रिकोण DEB मध्ये कोण AEC एकरूप कोण DEB विरुद्ध कोण असल्यामुळे ते एकरूप झाले. कोण CAE एकरूप कोण BDE एकाच कंसातील अंतर्लिखित कोण एकरूप असतात. त्यानंतर या दोन्ही विधानावरून कोण AEC एकरूप कोण DEB कोको कसोटीनुसार हे एकरूप झाले. मग त्याच्या संगत सर्व बाजू लिहिल्या आपण, AE छेद DE CE छेद BE एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता या विधानाचा तिरका गुणाकार केला की AE गुणिले BE आणि DE गुणिले CE, म्हणजे पक्षामध्ये जे आपण लिहिलेलं आहे, साध्यमध्ये आपण जे लिहिलेलं आहे ते इथं सिद्ध झालेलं आहे. तर या पद्धतीने हा जीवाचा अंतरछेदनाचा प्रमेय आपण इथं सिद्ध केलेला आहे. पुढचा प्रमेय आहे जीवांच्या बाह्यछेदनाचा प्रमेय. प्रमेय काय आहे आपण वाचूया. वर्तुळाच्या AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू E मध्ये छेदत असतील तर AE गुणिले EB आणि CE गुणिले ED. आता याचं पक्ष आणि साध्य आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे. पक्षामध्ये काय लिहिलं बघा, AB व CD या वृत्तछेदिका परस्परांना E या बाह्यबिंदूमध्ये छेदतात. आकृतीवरून आपल्याला ते लक्षात येतं. त्यानंतर पुढे बघा, साध्य काय करायचं आहे, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED हे सिद्ध करायचं आहे. रचना काय केली, AD आणि BC जोडून घेतली, AD आणि BC. ठीक आहे. त्याच पद्धतीने AB आणि CD हे दोन वृत्तछेदिका आहेत जे वर्तुळात E या बाह्यबिंदूमध्ये छेदतात. आता याची सिद्धता आपण लिहित जाणार आहोत. आता AD आणि BC जोडल्यामुळे त्रिकोण ADE व त्रिकोण CBE मध्ये AED बघा कुठे आहे, AE आणि D एकरूप कोण कुठला असेल बघा, AED मध्ये तो सामायिक कोण आहे, AE आणि
डी. ए ई डी मध्ये कोणता एकरूप सामायिक कोण आहे तर तो कोण आहे सी बी ई. ए ई डी. ए ई डी आणि सी बी ई हे जे कोण आहेत ते सामायिक आहेत. कोण उत्तर काय येणार कोण सी बी ई हे दोन्ही कसे आहेत सामायिक कोण आहेत. त्यानंतर पुढे बघा आता डी ए ई एकरूप डी सी ई. ठीक आहे डी ए ई एकरूप डी सी ई. याचं कारण काय लिहिता येईल तर हे दोन कसे आहेत एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोण आहेत. एकाच कंसात आंतरलिखित असलेले कोण. ठीक आहे एकाच कंसातील आंतरलिखित कोण कसे असतात एकरूप असतात. त्याप्रमाणे डी ए ई आणि बी सी ई ह्या एकाच कंसात आंतरलिखित झालेले आहेत. आता त्रिकोण ए डी ई व त्रिकोण सी बी ई हे समरूप झाले. तर ह्याला कोणती कसोटी लिहिता येईल दोन कोण समरूप एकरूप दाखवलेले आहे त्यामुळे हे कोको कसोटीनुसार एकरूप झाले. आता हे जर कोको कसोटीनुसार एकरूप होत असतील तर त्याच्या संगत समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू पण एकरूप असणार आहे. मग ए ई ची संगत बाजू कोणती आहे बघा ए ई ची संगत बाजू असणार आहे सी ई. आणि मग त्यानंतर आणखीन कुठली बाजू घेता येईल बघा डी ई ची संगत बाजू कोणती असणार आहे बी ई. आता यांचा जर तिरका गुणाकार केला तर काही ए ई गुणिले बी ई आणि सी ई गुणिले ई डी किंवा डी ई हे इथं सिद्ध झालेलं आहे. बघा सिद्धता पुन्हा एकदा बघूया. त्रिकोण ए डी ई व त्रिकोण सी बी ई मध्ये ए ई डी एकरूप कोण सी बी ई सामायिक कोण आहे. तसंच कोण डी ए ई व कोण बी सी ई हे एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोण असल्यामुळे एकरूप झाले. वरच्या दोन्हीही विधानावरून कोण ए डी ई व त्रिकोण सी बी ई हे समरूप त्रिकोण झाले. कोको कसोटीनुसार कोको म्हणजेच कोण आणि कोण कसोटी त्याच्या एकरूप त्रिकोण समरूप त्रिकोणाच्या आता आपण संगत बाजू लिहिल्या ए ई आणि सी ए ई आणि सी ई. त्याच पद्धतीने डी ई आणि बी ई या संगत बाजू लिहिल्या. आता तिरका गुणाकार केला ए ई गुणिले बी ई बरोबर सी ई गुणिले ई डी म्हणजेच हेच आपल्याला साध्य करायचं आहे. ठीक आहे अशा पद्धतीने आपण जीवांच्या बाह्यछेदनाचा प्रमेय इथं काय केलेला आहे सिद्ध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रमेय आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. प्रमेय काय आहे बघा वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए व बी मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू टी मध्ये स्पर्श करत असेल तर ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग हे प्रमेय आहे. यावरून पक्ष आणि साध्य लिहिण्यास सांगितलेलं आहे. पक्ष काय असेल मग ए बी व ई टी ही वृत्तछेदिका वर्तुळाला ई या बिंदूत छेदते. ए बी व ई टी ही वृत्तछेदिका काय करतात ई बी या बिंदूमध्ये छेदतात. साध्य काय करायचं आहे ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. रचना काय केली आपण टी ए आणि टी बी काय केलेलं आहे जोडून घेतलेलं आहे. त्यानुसार आपल्याला दोन त्रिकोण मिळतात ए ई टी आणि टी ए बी. आता ह्या दोन त्रिकोणांना आपल्याला समरूप दाखवायचं आहे. मग बघा त्रिकोण कोण ए ई टी एकरूप कोण टी ई बी. कोण ए ई टी आणि टी ई बी. आता हे दोन्ही कोणाचे काय आहेत सामायिक कोण आहे. ई हा त्यांचा सामायिक शिरोबिंदू आहे. त्यामुळं कोण ए ई टी एकरूप कोण टी ई बी बरोबर सामायिक कोण. आणखीन एक कोण एकरूप दाखवता येईल ई टी ए. ई टी ए आणि ई बी टी. ई बी टी या दोन कोणामध्ये टी हा बिंदू सामायिक आहे. त्यामुळे स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार हे दोन कोण एकरूप होतील. मग हे दिलेले दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील. कोण ई ए टी समरूप त्रिकोण ई टी बी कोको कसोटीनुसार समरूप होतील. मग त्याच्या आपण संगत बाजू लिहूया कोको कसोटीनुसार ई टी छेद ई बी. ई टी छेद ई बी.
बरोबर दुसरी संगत बाजू लिहूया EA छेद ET, EA छेद ET. आता यांचा तिरका गुणाकार केला तर काय होईल बघा, EA गुणिले EB बरोबर ET चा वर्ग, बरोबर ET चा वर्ग इथं सिद्ध झालेलं आहे. बघा सिद्धता आपण पुन्हा एकदा बघूया. त्रिकोण EAT व त्रिकोण ETB मध्ये कोण AET एकरूप कोण TEB, कारण ते सामायिक कोण आहे, त्याच्यामध्ये T हा शिरोबिंदू सामायिक आहे. त्यानंतर कोण ETA एकरूप कोण EBT स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार हे दोन कोण एकरूप आहेत. वरील दोन विधानांवरून आपण कोण त्रिकोण EAT समरूप त्रिकोण ETB दाखवू शकतो कोको कसोटीनुसार, म्हणजे कोन आणि कोन कसोटीनुसार. मग हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू देखील एकरूप असणार आहेत, म्हणून ET छेद EB बरोबर EA छेद ET बरोबर, आता ह्यांचा तिरका गुणाकार केलेला आहे, EA छेद EB बरोबर ET गुणिले ET म्हणजेच ET चा वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय सिद्ध केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते प्रमेय अभ्यासले, तर बघा स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय अभ्यासलं, त्याच्या 3 शक्यता अभ्यासल्या आपण. त्यानंतर जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय अभ्यासला, जीवाच्या बाह्यछेदनाचा प्रमेय अभ्यासला आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय देखील अभ्यासलं. तर साधारणतः या सर्व प्रमेयावरून उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला काही गुणधर्म लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर या सर्व प्रमेयाचा आणि गुणधर्माचा आढावा आपण पुन्हा एकदा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणे सोडवण्यासाठी आपण हे लक्षात ठेवूया. जसे की पहिली आकृती दिसते तुम्हाला, या आकृती 3.70 नुसार AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED या गुणधर्माला जीवा आंतरछेदनाचे प्रमेय असं म्हणतात. बघा, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED या गुणधर्माला जीवा आंतरछेदनाचे प्रमेय म्हणतात. म्हणजे यापैकी 4 पैकी एखादा घटक जर विचारला असेल आणि या पद्धतीची आकृती असेल तर आपण जीवा आंतरछेदनाचा प्रमेयाचं सूत्र वापरून उदाहरण सोडवणार आहोत. यानंतर बघा, दुसरी आकृती आहे आकृती क्रमांक 3.71. अशा प्रकारची आकृती असेल तर आपण सूत्र वापरणार आहोत AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED या गुणधर्माला जीवा बाह्यछेदनाचे प्रमेय असं म्हणतात. म्हणजे या पद्धतीची आकृती असेल आणि यापैकी एखादा घटक जर आपल्याला काढायचा असेल तर आपण जीवा बाह्यछेदनाचा प्रमेय वापरून किंवा त्या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवू शकतो. तिसरी आकृती आहे आकृती क्रमांक 3.72. यानुसार EA गुणिले EB बरोबर ET चा वर्ग या गुणधर्माला स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय म्हणतात. म्हणजे जर यानुसार आकृती असतील आणि 3 पैकी एखादा घटक दिला असेल तर आपल्याला उरलेले घटक काढता येतात. म्हणजेच तिथं आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच गुणधर्माचा वापर करून आपण एक उदाहरण सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता हे महत्त्वाचे गुणधर्म लक्षात आलेच असतील. तर या गुणधर्मांवर आधारित कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात किंवा उदाहरणे सोडवली जातात हे आपण अभ्यासूया. यासाठी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. बघा, उदाहरणामध्ये काय दिले बघा, आकृतीमध्ये रेख PS हा स्पर्शिका खंड आहे, रेष PRB वृत्तछेदिका आहे, PQ 3.6 आहे आणि QR 6.4 आहे. तर PS ची लांबी काढायचं आहे. ठीक आहे, तर आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार बघा PS चा वर्ग बरोबर, ठीक आहे, PS चा वर्ग बरोबर PQ गुणिले PR. हे विधान कशावरून घेतलं आपण, स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. आता याच्यामध्ये आपल्याला किंमत घालत जायचं आहे. PS ची किंमत दिली आहे का माहित नाही आहे, म्हणून लिहिलं PS चा वर्ग बरोबर PQ ची किंमत दिली आहे 3.6 गुणिले, आता PR म्हणजेच काय आहे, PQ अधिक QR, PQ अधिक QR आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण परत किमती घालूया. तर 3.6. आता PQ ची किंमत आपल्याला माहित आहे का, माहित नाही आहे. QR ची किंमत किती आहे,
6.4. ठीक आहे. PQ किती आहे माहिती आहे आपल्याला 3.6. आता हे सोडवायचं आहे. 3.6 गुणिले यांची बेरीज किती येईल 6 आणि 4 10 0 8 6 3 9 10. त्यांची बेरीज किती आली 100. आता एक 2 दशांश चिन्ह सोडून आपण देणार म्हणजे 1.00 होईल. मग हा गुणाकार जर केला तर आपलं उत्तर किती येणार आहे 36 PS चा वर्ग. आता याचं वर्गमूळ घेतलं की उत्तर किती येईल PS बरोबर 6 सें. PS ची किंमत किती आली 6 सेंटीमीटर. बघा उदाहरण पुन्हा एकदा पाहूया. उदाहरणामध्ये स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार आपण सूत्र तयार केलं. PS वर्ग बरोबर PQ गुणिले PR. PS वर्ग काढायचा आहे तो आहे तसं लिहिला. PQ ची किंमत आहे 3.6. PR म्हणजेच काय PQ अधिक QR. मग ते लिहिलं PQ अधिक QR. हा 3.6 आहे तसा आहे. PQ ची किंमत 3.6 आहे अधिक QR बरोबर 6.4. आता 3.6 आहे तसं आहे गुणिले 3.6 गुणिले 6.4 केलं की 100 येतं बेरीज. 2 दशांश चिन्ह सोडून द्यायचं आहे त्यामुळे 1.00. आता 3.6 आणि 100 केला तर साधारणतः 3600 उत्तर येते. आणि 3 घरं सोडून जर दशांश चिन्ह सोडून दिला तर 36.00 येतं. पुढच्या शून्य नाही गृहीत धरला तरी चालेल. मग याचं वर्गमूळ घेतला की PS बरोबर किती येतं 6 सेंटीमीटर येतं. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. आता या सर्व प्रमेयांवर आणि गुणधर्मावर आधारित आणखीन काही उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला सराव संच 3.5 मधील काही उदाहरणं सोडवता येतात का त्याचा सराव करायचा आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.